हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। चला तर आज संडे आहे। मुलाने सांगितलं आई आज काहीतरी चटपटीत बनव। मुलाची फरमाईश होती, मग म्हटलं चला मसाला पापड बनवूया। हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी ऑर्डर दिली जाते ती मसाला पापडची। माझ्या मुलाला खूप आवडतं, त्यामुळे आज त्याच्यासाठी खास। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी मसाला पापड बनवण्यासाठी उडदाचे पापड घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आपलं लाल तिखट घेतलेलं आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे आणि ब्रश। मी पापड फ्राय करून घेणार नाही आहे, मी एकदम युनिक पद्धतीने मसाला पापड कसा बनवायचा हे आज दाखवणार आहे। खूप जास्त तेलकटही नाही आणि हेल्दी पण आहे। शेव आणि थोडीशी कोथिंबीर। या ठिकाणी मी पापडला व्यवस्थित एक साइडने तेल लावून घेत आहे ब्रशने। पॅन गरम केलेला होता, गरम करायला ठेवलेला आहे। पापड टाकला की वरतून पण थोडंसं तेल ब्रशने लावून घ्यायचं आणि आपण मॅश करण्यासाठी जे वापरतो त्याच्याने असं तुम्ही कडेकडेला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं। त्याने काय होतं, पापड असा वरती येत नाही, एकदम पसरट असा पापड भाजला जातो एकसारखा प्रेस केलं की। तुम्ही बघू शकता जास्त तेल लावण्याची गरज नाही आहे। या ठिकाणी आपला खूप असा क्रिस्पी तयार झालेला आहे पापड। आता पुढचा अजून एक पापड, मी त्याला खूप आवडतं त्यामुळे 2-3 पापड मी या ठिकाणी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। परफेक्ट। दोन्ही बाजूनी व्यवस्थित तेल लावायचं। आधी फर्स्ट साइडने लावायचं, त्यानंतर पापड तव्यावरती टाकायचा, वरतून प्रेस करायचं, वरतूनही तेल लावायचं। दोन्ही बाजूनी कडेने व्यवस्थित प्रेस करून पापड व्यवस्थित भाजून घ्यायचा। परफेक्ट। तुम्ही बघू शकता पापड व्यवस्थित भाजलेला आहे। तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। तुम्ही बघू शकता पापड एकदम व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे। कुठेही कड वगैरे अजिबात कच्ची राहत नाही, एकदम चारी बाजूने व्यवस्थित भाजला जातो। मग या ठिकाणी पापड व्यवस्थित भाजले गेलेले आहे। लालसर थोडासा रंगही आलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर पापड थोडेसे थंड झाले की त्यावरती आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। वरतून असं व्यवस्थित एकसारखं लाल तिखट टाकून घ्यायचं। वाव, परफेक्ट। सर्व ठिकाणी लाल तिखट टाकून झालं की आता आपण चाट मसाला टाकून घेऊया। खूप टेस्टी लागतो, एकदम रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये मिळणारा मसाला पापड आज आपण बघत आहोत। या ठिकाणी चाट मसाला व्यवस्थित सर्व पापडवर टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता चाट मसाला व्यवस्थित टाकला की कांदा आपण टाकून घेऊयात। लहान मुलांना असे पदार्थ खूप आवडतात, असे आयटम खूप आवडतात। वाव। तुम्ही काकडी असेल तर काकडीही टाकू शकता। मसाला पापड कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा। परफेक्ट। या ठिकाणी कांदा व्यवस्थित सर्व ठिकाणी टाकून घेतलेला आहे। आता आपण टोमॅटो याचा वरतून टाकून घेऊया। टोमॅटो या ठिकाणी मी कमी प्रमाणात टाकते, कारण माझा मुलगा ते हाताने परत साईडला करून टाकतो, त्याला थोडेसेच, त्यामुळे मी थोडंसंच टोमॅटो या ठिकाणी यूज केलेला आहे। उरलेला कांदा किंवा टोमॅटो फेकून देण्यापेक्षा त्यामध्ये मस्त व्यवस्थित वरतून अशी कोथिंबीर टाकून चाट मसाला टाकून ते तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतो। या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो टाकून झाल्यानंतर वरतून अशी
कोथिंबीर व्यवस्थित टाकली की वरतून भरपूर अशी बारीक शेव तर खूपच आवडते, त्यामुळे शेवचा काही विषयच नाही. परफेक्ट. तुम्ही बघू शकता मसाला पापड किती छान दिसतोय आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो. नक्की ट्राय करा, कमेंटमध्ये सांगा. परफेक्ट. मुलांना असं बनवून दिलं की मज्जाच येते. वाव. तुम्ही बघू शकता आपला मसाला पापड रेडी आहे. मस्त खा, स्वस्त राहा. मुलाची रिॲक्शन. So yummy. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वर प्रेस करा.